तर वार म्हटला तर आमच्या घरी रोज काय ना काय असतं. तर आज शुक्रवार होता, त्यामुळे यावी आणलेले कोलंब्या, म्हणजे यांना आपण पोचेसुद्धा बोलतो. टायगर प्रॉन्स, टायगर तर नाही म्हणू शकत, एवढे मोठे नव्हते ते, पण ओके होते. तर पहिले तर मी लसूण घेतला. लसूण हा मी सालासकटच टाकते, कारण सालासकट टाकलं टेस्ट येते. तर एकाकडे मी टाकला लसूण आणि मग कांदा टाकला आणि मग टाकला कढीपत्ता. हा सगळा मिक्स करायचा, कांदा ब्राऊन होतपर्यंत मिक्स करायचा आणि मग त्याच्यात टाकायचे आपले मसाले. आगरी कोळी मसाला, हळद आणि धने जिरे पूड टाकायची. गरम मसाला पण आहे त्याच्यातच. मी सगळा पावडर मिक्स करून ठेवते, म्हणजे गरम मसाला आणि धने जिरे पूड मिक्स करून ठेवते. हे मी मिक्स करूनच ठेवते आणि मग ह्याच्यात मी टाकल्या त्या कोलंब्या आणि या मस्त आता मिक्स करून घ्यायच्या. मिक्स करून घ्यायच्या आणि बाकीच्या मी कोलंब्या बाजूला ठेवलेल्या, कारण त्या मला करायच्या होत्या फ्राय. ते न सोलता मी फ्राय करणार होती, कारण न सोलता फ्राय केल्याने पण मस्त टेस्ट येते. आणि एकीकडे केल्या मी वाटण. तर वाटण माझा ऑलरेडी होताच. खोबरा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर टाकून वाटण करायचा. आणि मग या कोलंब्यांमध्ये टाकला कोकम मी टाकते, मला आवडतो. आणि त्याच्यात टाकायचं मग वाटण आणि हा मस्त मिक्स करून त्याच्यात पाणी टाकून झाकण ठेवून 20 मिनटं तरी त्यांना शिजवून द्यायचं. आणि 20 मिनटानंतर बघा मस्त शिजलेले आहेत आणि वरतून टाकायची कोथिंबीर आणि आपली रेसिपी झाली तयार. मस्त लागते. आणि एकीकडे मी प्रॉन्ससुद्धा फ्राय केले मस्त आपला मसाला टाकून आणि भाकरी भुजल्या. तर व्हिडिओ माझा आवडला, माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.